मला तरी वाटते खूपच बस झाला, त्यांचा कॅमेरा टाइम संपलेला आहे. लाईव्ह जिंगाल आला एकदम बनानाचा भारी. टेस्ट जास्त येतो पण मला. आज ना बाई आपण कुबेराला आलात. वसईचं एकदम स्पेशल आपला फर्स्ट व्हिडिओ आहे. फर्स्ट व्हिडिओचा फर्स्ट रेस्टॉरंट कुबेर आहे आणि बघू आपण कसा लागतं त्यांचं जेवण. कुबेरा म्हणजे वसईचं एकदम स्पेशल आहे. बरोबर. आणि आम्ही वसायचेच आहेत, तर बघूया. ये भाई ये. मला काय म्हणायचं कुबेराबद्दल? कुबेराला मला तरी वाटते खूपच बस झाला, त्यांचा कॅमेरा टाइम संपलेला आहे. काय मागवलं? पेपर डोसा आणि मसाला सेपरेटली, कारण आपल्याला सॉगी नाही आवडत मसाला डोसा. येस, आणि आपण पावभाजी. यांची फेमस, पावभाजी वर्ल्ड विथ फेमस एक्स्ट्रा बटर. एक्स्ट्रा बटर, वर्ल्ड फेमस. बटर पावभाजी, माय गुडनेस. आज काय डाएट नाही बाबा. आज डाएट बेड बंद. हे बघ, बापरे बाप भाई, लोंगऱ्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे दोन हाता इतका. 2 हात एवढा मोठा आहे, म्हणजे लाईक ए भाई 4 फुटीचा तरी असेल, इझिली 4 फीट. आता मन असं झालं माझा काय स्मॅश crispy आहे म्हणून ते करू का? करू. इकडे लोकांना स्पेसिफिकली ह्या नारळाच्या चटणीसाठी येतात. म्हणजे यांना आता चालू करून किती वर्ष झाली असतील दुकान, लाईक बघायला लागेल. ते तुम्ही इकडे बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. पण यांची नारळाची चटणी तेव्हापासून जी आहे ना, बाय अलॉग लेवल. तुम्ही क्रिस्पीनेस बघा किती आहे. अजून एक घास घेतो. नारळाची चटणी, हा घास बघा, त्याच्यात त्याला काय बोलतात? बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि भाई सांबार यांचा. दिसते का सांबार? सांबार आपण स्पून बी नाही घेत नाही. थांबा एक सेकंड. सांबार आपण डायरेक्ट हाताने असं बुडवून खातो. आणि नारळाच्या चटणीमध्ये एवढा चांगला तडका दिलेला असतो ना भाई, मस्टर्ड सीडचा आणि कढीपत्ता. कुबेराला यायचा एक 200-300 रुपये घेऊन. हे पेपर मसाला डोसा आहे. ह्याची प्राईस ॲक्च्युली इकडे उभे होते बट आता गेले. ह्याची प्राईस अराउंड 150-200 रुपीज असेल. ते आम्ही ह्याच्यात टाकू, बट त्याच्यात म्हणजे तुम्हाला 2-3 जण खाऊ शकतात. आता आम्ही दोघंच आहेत, तर हे पार्सल 4 जण तर खाऊ शकतात. हां, हे पार्सल करून घरी घेऊन जायला लागेल. आणि विशेष म्हणजे आमचं असं आहे की ही नारळाची चटणी आणि हे बटाट्याची भाजी जर खाली नाही, हे फक्त प्लेन खायचं असेल ना, प्लेन विदाऊट एनिथिंग, तरी एवढा बटरी असं ना, अलग लेवलवरती हीट होते भाई. मी तरी सांगतो तुम्हाला, नशा बिशा करायचा नाही, कुबेराला या आणि त्यांचा पावभाजी आणि ही याला काय बोलतात, पेपर डोसा ते खा. म्हणजे लाईव्ह जिंगाल आला. याच्यात ऑलरेडी एवढा मोठा होल केला आहे. अच्छा, तुम्हाला सांबारच्या बद्दल. अच्छा, मॅडमला हे सांबार जाम आवडते. मला सांबार खूपच आवडते आणि कुबेराचा एस्पेशली एकदम जास्त आवडते. मला सांबार बिलकुल नाही आवडत. मला चटणी देखील आवडते, पण चटणीपेक्षा सांबार एवढा मस्त स्वीट असते, टँकी असते थोडासा, आणि त्यामधला पंपकिन इतका सॉफ्ट आणि एवढा फ्लेवरफुल असते. म्हणजे मी ब्रेकफास्टला रोज खाऊ शकते. हे बघा सॉफ्ट म्हणजे तुम्हाला दाखवतो. हे बघा भाई, आता तेच त्याच्यात कशाला बुडवला तू? डेंजर. कढीपत्त्याचा टेस्ट आणि मस्टर्ड एकदम परफेक्ट. मला ॲक्च्युली ना सांबार बिलकुल आवडत नाही, पण मी फक्त सांबार तेव्हाच खातो जेव्हा मी कुबेराला येतो. एकदम क्रिस्पी डोसा. आणि आता तुम्ही सांगत असतील की आम्ही खूप बायस्ड आहेत, बट नाही, तुम्ही येऊन ट्राय करा.
परफेक्शन. इकडे जर तुम्ही संडेला सकाळी आले ना तर तुम्हाला लाईनीत उभं राहायला लागेल. सीट भेटायला पण खूप टाइम लागते. कधी कधी वेटिंग पण असते. एक त्यांचा वेटिंग रूम पण आहे. आम्ही वेटिंग रूम आहे त्यांचा. आम्ही कित्येकदा थांबल्यात त्या वेटिंग वेटिंग रूम मध्ये. आणि जेव्हा दुसऱ्यांच्या डिश येतात त्या बघत राहायला लागते वेटिंग रूम मध्ये, कारण तुम्ही काय ऑर्डर पण नाही करू शकत. आणि वेटिंग रूमची असं वैशिष्ट्य आहे की वेटिंग रूम पण भरून जाते, मग खाली लाईनीत उभं राहायला. आमचे वेटर पण फ्रेंड झालेत. आम्ही सगळ्यांना ते ओळखायला लागलेत की इतके ब्रेकफास्ट करायला इकडेच येतात. बट बेस्ट आहे. मी सांगेल वसईला आले आणि कुबेराला नाही आले तर वसईला नाही वसईची आले. तुम्ही मजा मिस करायला. आणि किती वर्ष झाली रेस्टॉरंट इकडे आहे. सेम डिश आहे. त्यांचा मेन्यू नाही चेंज झाला. आता ॲक्च्युली काय आहे, आपण मुलींना बोलायला दिलं ना की ते कधी थांबणारच नाही. तर आपण काय जरा खायचं एन्जॉय करूया. अच्छा, याला तुम्ही डिशला रेट काय करणार? क्रेझी, एकदम क्रेझी आणि क्रेझी सीन. माझ्यासाठी हा मसाला डोसा तर एकदम क्रेझी सीनचाच आहे. एकदम क्रेझी सीन म्हणजे एकदम चौथा क्रेझी रेटिंग. सीन आहे. म्हणजे इकडे येऊन असं कधीच नाही झालं का मी मसाला डोसा नाही हो ऑर्डर. जरी चव आली अशा दुसऱ्या कोणत्या डिशची तरी एक साईडला मसाला डोसा असतो. मसाला डोसा असलाच पाहिजे. आणि शेअरिंगला. हे पेपर मसाला डोसा आहे म्हणजे डबल ट्रिपल द आणि साईज. हा याची साईज तर आपण बघू शकतात. आता तो थोडासा मधून रोल पडलाय त्याला. बट आता तो बेस्ट जरासा गदूळ झाला. पावभाजी काय छान दिसते. तुला कशी आवडते पावभाजी? अनियनच्या बरोबर की फक्त पाव आणि आपली भाजी? मला लिंबू. विथ अनियन आणि लिंबू. एक ग्लासेस पाहिजे आपण बाजूला पडून ठेवू. दे अरे एक तुझ्यासाठी बाईट बनवते. ओके. मला ॲक्च्युली लिंबू अँड हां आणि तो 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 बटर. बटाटा. होय. ॲक्च्युली आम्ही जेव्हा डेट करायचे ना, म्हणजे ही माझी बायकोच आहे. ही माझी बायकोच आहे. आम्ही जेव्हा डेट करायचे ना तेव्हा आम्ही इकडे यायचो आणि तेव्हा आम्ही हे एकच खायचं. म्हणजे हे बघा, फ्रेममध्ये पण येत नाही. वॉट द फिश. नाही खा तू का पावभाजीचा सेम टेस्ट भाई. कुबेराचा नाही एक मला काय आवडते म्हणजे Consistency. त्यांची कन्सिस्टन्सी एवढी भारी असते ना. हे बटर बघ पाववरती. पाववर बटर. ती हाताला सगळं butter आलं. स्क्वीज केला का पूर्ण बटर खाली पडणार. ओ माय गुडनेस. इतका जर बटर घरच्या पावभाजीत टाकलं तर मग मम्मी पटकावणार. हां. कारण एवढा बटर खाणार. आणि पैसे मोफत जातात. खूपच छान. स्पायसी लेवल मीडियम आहे, इतकी स्पायसी नाही आहे. आणि बटर तर तुम्ही टेस्ट करू वा शकता. वा 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 वा. म्हणजे माझ्या तोंडाला पाणी आलंय का कधी दुसरा बाईट घेते. वा वा. आता तुम्हाला याचा मी क्रंचीनेस केवढा आहे ना ते दाखवतो. एक सेकंड माईक दे तुझं माईक दे. आता हे फक्त तुम्ही हे पकड माईक इकडे. क्रंचीनेस भाई, तुम्ही क्रंचीनेस ऐका. थोडा जवळ आहे. होय भाई, म्हणजे खायला केवढी मजा येणार. डेंजर. आणि कुबेराचं मला एकच गोष्ट मला आवडत नाही. हे एवढा जास्त आपल्याला हे देतात पावभाजी आणि त्याच्याबरोबर 2च पाव. ती पण जर तुम्ही बघत असाल तर मॅडमनी संपवली आहे. बट ह्याची खायची पण एक स्टाईल असते. बटर घेतला, थोडासा कांदा, वरून थोडासा लिंबू, स्पूननी पावावर, पाव स्पूनवर आणि म्हणजे ह्याला मी शब्द नाही. बट जर मला एकच डिश खायची असेल कुबेराला येऊन तर मी मसाला डोसा खाईन इन्स्टेड ऑफ पावभाजी. कारण खूप हेवी होते ती पावभाजी. हे खूप हेवी होते. प्लस म्हणजे मी एवढा मोठा फॅन नाही आहे. तर माझ्या पर्सनल याच्यासाठी मी मसाला डोसा खाणार. काय रेटिंग पावभाजीला काय रेटिंग देणार? क्रेझी, एकदम क्रेझी आहे. ट्राय करू शकतात. ट्राय करू शकता. आहे. टेस्ट म्हणजे यांची एकदम भारी हां आहे. म्हणजे आणि आज ॲक्च्युली आम्हाला ना एक लस्सी यांची खूप फेमस आहे. लस्सी आणि दहीवडा यांचा खूप फेमस आहे. तर आम्हाला खायचं होता दोघांना. बट आमच्या दोघांना सर्दी झाली. तुम्ही आमच्या आवाजातून ऐकूच शकतात. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टाइम आपण येऊ नक्की ट्राय नेक्स्ट टाइम आम्ही इकडे येऊ, व्हिडिओ काढू आणि तुम्हाला दहीवडा दाखवू. आता आपण नेक्स्ट जागा कुठली आहे ती बघूया. बिल भरू अँड सी यू ऑन द नेक्स्ट प्लेस.
आणि आपलं जेवण झालं की कुबेराच्या अपोजिटलाच इकडे आहे शीतल ज्यूस सेंटर. स्ट्रॉबेरी है और कौन सा फेमस है? अभी तो फ्लेवर स्ट्रॉबेरी चल रहा है। स्ट्रॉबेरी चल रहा है. कैसे एक ग्लास का कितना? 160। एक देना स्ट्रॉबेरी में. एक स्ट्रॉबेरी ब्लूबेरी है। ब्लूबेरी है. फ्रेश स्ट्रॉबेरी fresh strawberries. महाबळेश्वरच्या आहेत अंकल सांगतात. Yes, महाबळेश्वरला विश्वास आपल्याला आता किती आहे ते टेस्टवर समजेल. अंकल सांगतात महाबळेश्वरवरून स्ट्रॉबेरीज आहेत. अच्छा बाय द वे शीतल ज्यूस सेंटर स्वीट तर नाही आहेत पण कलर भारी आहे. कलर भारी आहे. बाय द इकडे आपलं पार्वती थिएटर आहे. फोकस पार्वती थिएटरच्या अगदी स्टार्टिंगलाच आहे. आणि स्ट्रॉबेरी सीझनल आहे ते सांगतात आताचा फेवरेट आहे सगळ्यांचा. हां आपण टेस्ट करून बघूया. टेस्ट करून बघा प्लीज. आता जस्ट कसं आहे भारी एकदम बनानाचा भारी. टेस्ट जास्त येतो पण मला बट आहे स्कॅम मस्त. दिलाय अंकलने फक्त स्ट्रॉबेरी असा वरून मारलेले आहेत स्कॅम द्यायला. चांगला आहे. बट नाही बट नाही इकडे ट्राय चांगला केलं आहे. तरी खूप चालेल. फेमस आहे दुसरे इकडे. ज्यूस खूप फेमस आहेत पण स्ट्रॉबेरी आता सीझन मध्ये होते म्हणून आपण स्ट्रॉबेरी घेतलं. ऍक्च्युली इकडचं सर्वात But skip फेमस करू ज्यूस शकतात नाही इकडचं सर्वात फेमस ज्यूस आहे वॉटरमेलन. म्हणजे इकडे पण लाईन लागलेली असते भरपूर एकदम मे महिन्यात. जेवण झालं की ज्यूसने Yes, एक डोकं juice थंड तर करायचं आणि डोकं मन थंड पण. करायचं. कारण मॅडम माझ्यावरती नुसते चिडत असतात तर त्याने मी डोकं थंड करायला असं ज्यूस बीस आणतो. शीतल ज्यूस काय प्राइस आहे मॅडम याची? 160 चा आहे हा. ओ 160. स्ट्रॉबेरी महाग आहेत. 160 इट्स एक्सपेन्सिव्ह बट बघूया टेस्ट करून. हे आपण डायरेक्ट स्पून विथ द स्पून खायचा. ॲक्च्युली स्ट्रॉबेरीचा टेस्ट खूपच चांगला आहे भाई. बट बनानाचा टेस्ट पण येतो. ठीक आहे ज्यूस एकदम ठीक आहे. एकदम थिक ज्यूस आहे. आणि आम्ही बघितलं कसं बनवलं ते. सो असं आता काय जस्ट थोडंसं आम्हाला आमच्या दुसऱ्या इन्स्टा चॅनलवरती प्रॉब्लेम झाला होता बट ते रिझॉल्व्ह झालं म्हणून आम्ही थंड व्हायला इकडे आल्यात. एकदम ह्याला आपण ना रेटिंगमध्ये क्रेझी crazy. म्हणजे एकदम क्रेझी नाही क्रेझीवाला देऊया. आणि आता आपले अंकल हे इलाइट क्लोदिंगवाले अंकल हे आपले फ्रेंड आहेत. ते भेटायला आले होते. अंकल तुम्ही जर व्हिडिओ बघित असाल तर कॉमेंट करा. सो इलाइटच्या बाजूतलं दुकान आहे. येस सगळ्या वसईवाल्यांना माहिती आहे इलाइट कुठे इलाइट आहे. कोणाला माहिती पण नसेल ज्याला ना, नसेल माहिती तो वसईकर तो नाही कुबेराकडे पण येऊ शकते. कुबेराच्या अपोजिट. सो शीतल ज्यूस सेंटर वॉटरमेलन ज्यूस इकडचा नक्कीच ट्राय करा. आणि या चॅनलचा हेतू असाच आहे की आम्ही दोघं नवरा बायको खूप फिरत असतात तर म्हणे व्हिडिओ फूडीज आम्ही आहेत, genuinely आहेत. आणि असं काही प्रोफेशनल फ्रूट बीट तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर बसून बघू शकतात आरामात जेवताना तुम्ही पण. आणि थोडीशी आपण आमच्या ज्या फालतूगिरी एक्सपिरियन्सेस पण- आम्ही शेअर करतात Yes, की आणि थोडीशी फालतूगिरी पण करू आपण. आणि आम्हाला रस्त्यामध्ये हे भेटले आणि सरांना हे खूप आवडते म्हणून आम्हाला थांबायलाच लागलं. हा आवळा एकदम आंबट असते पण एवढ्या हेल्थसाठी बेनिफिशियल असते ना. अंकलने स्पेशल व्हिडिओसाठी एवढा मोठा आंबा आहे. अंकल आपले बसायचे खूप फेमस अंकल आहेत ना माहिती आहे. आंबा आणि अंकल बोरा आहेत का? हां 1-2 बोरा. आणि ह्याच्यावरती ना ते असं प्लेन खायला मजा नाही ते मसाला लावून देतात ना
गोड आहे हा भाऊ. हा 20चा आहे आणि 10चा बोर्ड कलर होय होय एकदम गोड आहे. होय 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 ते फूड ब्लॉगर कोय कोय क्लोजर बस अंकल आणि मम्मी टाकू हा मीठा टाका बस का बस. घ्या. मला अंकल कुठे पण दिसले ना की आंबा घ्यायलाच वाटतं मला कारण मला चव येते क्रेविंग्स. क्रेविंग्स येतात मला लेडीज लोकांसारखी क्रेविंग. मला नाही इतका आवडत आंबा कारण खूप आंबट असते ना. आणि आता स्पेशल बोला ह्याच्यावरती हे मसाला मारलाय एक एक नाही खायचं आणि खाऊन झालं की समोर उभा होतो त्याला असा मुंबईमध्ये दुपारी विंटर ॲप्लिकेबल नाही आहेत तर आम्हाला खूपच ऊन इकडे आहे. छान दिसते. आपण येऊ फिरायला. कमेंट करा तुम्हाला जर माझा मेळ्याचं आवाज पण tour- ग्राउंडमध्ये माझा आवाज येत असेल बट हे 2 टाईपचे नारळ असतात ही सोनेरी नारळ आणि हे नॉर्मल. ही जी असते ना सोनेरी ही महाग असते बट ही एवढी स्वीट असते ना म्हणजे मधपेक्षा स्वीट असते. म्हणजे मधपेक्षा स्वीट तर नसेल बट आपल्याला बोलायला काय जातं. अगर एक सोनेरी नारळ देतो मला ही है ना उसमें मलाई वाला चाहिए ये लो ये पकड़ो. टेक्निक एकदम भारी आहे. अंकल बाय द वे वसईमध्ये एकदम फेमस आहेत एकदम फेमस. अंकल पण असतात. थँक्यू अंकल. हो 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 भाई या गरमीत मुंबईच्या गरमीत एवढा गोड नारळ जेव्हा मिळतो ना आणि थंडा थंडा अलग लेवल हॅपीनेस एन्जॉय. कसं वाटतं मस्त आहे. सोनेरी नारळ एकदम भारी असते ना. भारी आहे. ओ अच्छा बाय द वे मॅडमच्या तोंडावरती एकदम काय सनकिस्ट. हो 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 आपल्याला असं एकदम कडकवाली मलाई लागते नाहीतर जमत नाही बाबा आपल्याला. अच्छा बाय द वे मलाई काढायची स्टाईल पण अलग आहे अंकलची. स्टाईल दिसत नाही. हो हो मलाई बाय द वे स्पूननी नाही काढत अंकल. इको फ्रेंडली. इको फ्रेंडली मलाई. प्लास्टिकचे स्पून स्ट्रॉ फक्त स्ट्रॉ आहे. स्ट्रॉ प्लास्टिकचा बट हां इको फ्रेंडली असला म्हणजे लाईफ अशी पाहिजे. बायको बसले आरामात आणि नवरा मलाई आणून देतो. अच्छा नारळाची मलाई पाहिजे. इकडे मागे मेळा लागला आहे. नंतर जाऊया आपण. इव्हनिंगला जायचं का मॅडम मेळ्यात. पण आय थिंक सो आज चालू नाही होणार ते. कसं वाटतं कसं आहे टेस्ट. मस्त एकदम टेस्ट सांगा. स्वीट आहे. क्रंची आहे. क्रंची क्रंची क्रिस्पी. क्रिस्पी. अरे लेज आहेत ते लेज आहेत. हो 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 टेस्ट भारी असेल ना. मग सोनेरी नारळचं मलाई जी असते ती अलग लेवलला हिट होते भाई. अलग लेवल. काय वाटतं. थोडं शेड भेटला तर थोडं बरं वाटतं. शेडमध्ये बसलाय नारळ खात निघाले होते काय करायला फूड ब्लॉगिंग आणि आता
कुबेराचा आपण ते खाल्लाय, ज्यूस पिलाय, डायजेस्ट करायला नारळ पाणी पिलंय. आता डायजेस्ट करायला घरी जाऊन आपण विश्रांती झोपणार आणि मग इव्हनिंगला संध्याकाळी परत बाहेर खायला. काय वाटतं मॅडम, प्लॅन कसं वाटतं? नवऱ्याला लावले कामाला. आज आम्ही बनवत आहेत करंज्या. एकदम रॅन्डम आहे फूड व्लॉगच्या मध्ये कुकिंग, पण आज जरा मनावर घेतले. क्रिसमसची तयारी क्रिसमसची तयारी एकदम जोर शोरूने करतात. आणि ट्रेनिंग नवऱ्याला फुल देऊन ठेवले. नाही, मला ट्रेनिंगची गरज नाही, बरोबर. सेल्फ मेड मॅन. सेल्फ मेड मॅन. आणि बायकोने हैराण केला की असा असा पावडर किंवा पीठ घ्यायचा, पावडर नाही पीठ, आणि आणि मी दुसरं पीठ बनवायला लागले कारण कमी पडतील करजा असं वाटते. आम्ही ऑलरेडी चहामध्ये खाल्ल्यात सगळ्या. हे फुल भरून केलेलं, आता एवढ्याच राहिल्यात. हे आपलं नारळाचं पुरण आहे. या पुरण याच्यामध्ये खूप सारे ड्रायफ्रुट्स आहेत. मी वॉलनट्स, आल्मंड आणि दुसरं काय ग्रेप्स. सिंग दाखव, सिंग दाखव, सिंग दाखव. आणि ते एस्थेटिकला असे करतात आणि मग सिंग बघा कसं आहे. खूप मेस झालाय ऑलरेडी, भेंडी आणि मग नंतर मलाच करायला लागतं. बट छान झाले हे पुरण. मी याची रेसिपी टाकली आहे माझ्या पेजवरती, तुम्हाला बघायची असेल तर. संध्याकाळच्या 8 झाल्यात आणि आता मी आणि माझा नवरा आम्ही आल्यात मोमो खायला. आणि ही जागा शांघाय ब्लू. आवाज येत असेल की माहिती नाही, बट ही जागा शांघाय ब्लू वसईची एकदम फेमस आहे. हां, एकदम फेमस आहे. माउंट कार्मेल स्कूल इथून आले की राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट राईट तुम्ही कुठे पण बघित असेल तर एकदम लोकी जागा आहे. बट इकडचे मोमो इतके छान आहेत. आता आम्ही इकडे यांचे वर्ल्ड फेमस सुपी मोमोज, चिकन मोमोज मागवले. अच्छा, पाहिजे इकडे आम्ही जेव्हा डेट करायचो ना तेव्हा आम्ही इकडे यायचो. माय गुडनेस, किती ज्युसी दिसतात. बाई ज्युसी तर आहेत. स्पून नाही आणले, एकदम एकदम सुंदर दिसतात आणि ज्युसी आहेत juicy. एकदम. अच्छा, आणि पाहिजे साईज ही खूप मोठी नाही आहे. नाही, यांचा एक काय माहिती आहे का स्पेशल, हे जे मोमोज आहेत ना हे इकडे इन हाऊस बनवतात. म्हणजे काय फ्रोझन बिझन येत नाही, इन हाऊस मोमोज. आपण जर बघितलं तर हे एवढा सॉफ्ट आहे आणि एकदम थिन लेअर आहे एकदम थिन लेअर आहे. बाहेरचा. आणि त्याच्याबरोबर त्यांची स्पेशल शेजवान चटणी. आणि आणि हे सोया सॉस नाही आहे, नॉर्मल सोया सॉस ॲक्च्युली एकदम हे असते ना, काय बोलतात त्याला, लाईट लाईक पाण्यासारखी. बट ही बघा, ही एकदम थिक सोया सॉस आहे. याचा थिकनेस बघा, हे लिटरली स्पूनला फूड कोट झालं. याची खायची पण एक स्टाईल असते. एक सोया सॉसचं थोडं टाकलं. मला ती शेजवान थोडं जास्त मला आवडत नाही. स्पायसी असते ती थोडी. गरमागरम खायलाच मजा येते. ह्यांची टेस्ट जी आहे ना, पहिली पण अशीच होती, आता पण अशीच, आणि पुढे पण अशीच राहणार. आणि हे चिकन मोमोज आहेत. चिकन मोमोज आणि चिकन सुपी मोमोज. खाली सूप बघा, सूप टेस्ट करूया. तुम्हाला जरा सूप ASMR देतो. सूप ASMR. होल्ड ऑन. सूप ASMR बघा. एकदम हो एकदम ज्युसी. त्याच्यावरती फ्राईड अनियन, थोडासा सॉस. आणि मला स्पायसी आवडते म्हणून मी थोडा जास्त टाकणार. आणि एकदम हळू का, कारण मी आताच माझी जीभ उडवली आहे. खूप मार ओय बाई. ज्यूस बघा, फक्त ज्यूस बघा. ते पण तिने सांगितलं फ्राईड अनियन, पण फ्राईड अनियन इकडेच राहिलं. विथ द फ्राईड अनियन सांगा कसं आहे मॅडम. कोणामध्ये मेल्ट होते म्हणजे तुम्हाला दात जरी नसतील ना, दात दाखवा.
दात दाखवा मॅडम. आम्हाला आहेत दात. नाही ज्यांना तुम्हाला नसतील नसतील. तरी पण तुम्ही येऊन हे मोमोज खाऊ फ्राईड शकता. अनियनचा टेस्ट खूपच मस्त येतो. भाई तुम्ही फिलिंग बघा, बट स्पायसी नाही आहे परफेक्ट आहे आणि ना एकदम कोणताही भारी. स्पाइस त्याच्यामध्ये रेकग्नाइज नाही, म्हणजे एवढं परफेक्टली मिक्स झालाय ते मीठ बरोबर आणि पूर्ण मीठ आहे. मला तर सर्वात भारी हेच आवडलं भाई यांचं सूप. इकडेच आपण आता मला हे मोमोज एन्जॉय करायचे आहेत, तर इकडेच आपण ही व्हिडिओ एंड करू. बट मी बायकोच्या सोबत ना फिरायला बरं वाटतं, एकदम मजा येते खायला प्यायला. बट असे काही दुकानं दिसली ना की मग शॉपिंग कंपल्सरी असते. आता आम्ही शॉपिंग करायला आलेत, पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईक करा आमच्या पेजला. येस, आणि बेल आयकॉन दाबा. येस, अँड डोंट फॉरगेट टू कमेंट की आम्ही कोणती डिश नेक्स्ट ट्राय केली पाहिजे. नक्कीच ट्राय करणार. आणि सेंड लव्ह. अजून सेंड लव्ह यू काय असेल ते. आणि दुसरं काय, हां तुम्ही कुठे राहतात ते पण सांगा, म्हणजे तुमच्या पण सिटीमध्ये येऊन आम्ही ट्राय करूया. चलो आता आम्ही शॉपिंग करतात. हिच्यावर मी थोडे पैसे उडवते, जेवायला पैसे उडवले आहेत, बट ठीक आहे.